निळकंठरावांनी आपल्या वकिलाकडून पुन्हा नव्याने आपल्या मतानुसार गहणवाटीचे कागदपत्र बनवून घेतले. त्यानंतर एक दिवस सर्व कर्जदारांना बोलवून घेतलं, पण यावेळी कागदपत्र इंग्लिश भाषेतून करवून घेतले होते. अर्थात लोक त्यांना हरकत घेणार हेही त्यांना माहीत होते, म्हणून त्यांनी बनाव केला. त्यांनी वकिलाला कागदपत्र दाखवायला सांगितलं. वकिलाने त्यांना कागदपत्र दाखवताच त्याच्यावर ते चिडत म्हणाले, अरे वकील, काय केलंस तू? हे तुला कागदपत्र मराठीत बनवायला सांगितलं होतं, मग इंग्लिश का बनवले? आता हे इंग्लिश कोणाला समजते? कसं कळणार यात काय लिहिलंय ते? तेव्हा वकील म्हणाला, सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं, पण काही हरकत नाही, मी वाचून दाखवतो, तुम्ही ते नीट ऐकून घ्या. असं म्हणून त्याने मराठीतच कागदपत्र वाचून दाखवले. अर्थात निळकंठरावांना अपेक्षित असलेला मजकूर आहे. त्यानंतर निळकंठराव उठून उभे राहिले. हे पहा, मजकूर तोच आहे जो आधीच्या पत्रात लिहिला आहे. अजून शंका असेल तर त्याने दुसऱ्या एखाद्या वकिलाकडून वाचून त्याचा अर्थ जाणून घ्यावा आणि त्यानंतर एकेकाने इथे येऊन या कागदपत्रावर हस्ताक्षर करायचे. आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांनी या कागदपत्रावर आपल्या डाव्या हाताचा अंगठा उमटवा. लोक आपापसात कुजबुजत लागले. कुणी म्हणे की कागदपत्र मराठीत का नाही बनवली? लगेच दुसरा म्हणाला, काही कालखंडी तर नसेल ना? तेवढ्यात तिसरा बोलला, अरे असे असते तर त्याने ती कागदपत्र दुसऱ्या कोणाकडूनही वाचून घ्या असं सांगितलं असतं का? तसा अजून एक जण बोलला, मग काय करायचं? या कागदपत्रांवर आपण हस्ताक्षर करायला काहीच हरकत नाही. आपण नंतर कोणाकडून तरी वाचून घेऊ जर हवं असेल तर. नंतर कोणाकडून वाचून घेणार? आणि गावात कोणाला येते इंग्लिश वाचायला? तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, अरे आप्पासाहेबांची 2 मुलं फार शिकली आहेत, त्यांच्याकडून वाचून घेऊया ना आपण. सर्वांना त्यांचा विचार पसंत पडला, पण त्याचे बोलणे निळकंठरावांनी ऐकलं. तसं ते म्हणाले, जर तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर तुम्ही घेतलेले पैसे परत करा आणि आपले जमिनीचे कागदपत्र घेऊन जा. आम्हाला त्या कागदपत्रांची अजिबात गरज नाही. तेव्हा लोकांनी विचार केला की कर्जाऊ घेतलेले पैसे काकासाहेबांना देऊन झाले, ते परत कसे मिळणार? त्यापेक्षा निळकंठराव म्हणतात तसंच करू. सर्वांचं एकमत झालं. मग एकेकाने येऊन आपलं हस्ताक्षर केलं आणि आपापल्या घरी सर्वजण परतले. निळकंठरावांच्या चेहऱ्यावर मात्र विजयी हास्य उमटलं होतं. त्र्यंबकराव मात्र आपल्या वडिलांच्या चालाखीवर बेहद खुश होते, पण मनात थोडी भीती जाणवत होती. आज ना उद्या लोकांना कळणारच होतं, पण लोक आपलं काहीच वाकडा करू शकणार नाहीत हेही त्याला माहित होतं. तसा फारसा बदल नव्हता नवीन बनवलेल्या कागदपत्रांमध्ये. फक्त 10 वर्षाच्या ऐवजी 30 वर्षाची मुदत केली होती. वकिलांना ते वाचताना 30 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षाची मुदत असंच वाचन केलं होतं. दुसऱ्या दिवशी त्र्यंबकराव कुठेतरी जात होता. तेवढ्यातच त्याला रस्त्यामध्ये प्रकाश तांबे भेटला. त्याला पाहताच त्र्यंबकरावांना विचारलं, काय तांबे, आज इकडं कुठं निघाली म्हणायची स्वारी तुमची? तुमच्याकडे निघालं होतं. आमच्याकडे? का बरं? एक काम होतं. माझ्याकडे? फार मोठ्या आशेनं आलो होतो बघा तुमच्याकडे. त्र्यंबकराव जरा गोंधळलेच. म्हणजे त्यांना तांब्यांच्या बोलण्याचा आशय अजिबात कळला नाही, म्हणून त्यांनी विचारलं, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते जरा स्पष्ट शब्दात सांगाल का? तेव्हा मग त्यांनी आपल्यावर घडलेला प्रसंग जशास तसा सांगितला. त्र्यंबकरावांनी अगोदर सर्व ऐकून घेतलं. तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की काकासाहेबांनी प्रकाश तांब्यांना फसवलं. म्हणजे स्वतःच्या बदल्यासाठी त्यांनी प्रकाश तांब्यांचा वापर करून घेतला आणि बदला पूर्ण होताच दुधात पडलेल्या माशीसारखं वेगळं केलं. वा काकासाहेब वा, तुमच्या धूर्त आणि मुत्सद्दी पानाला तोड नाही अजिबात. परंतु मी सुद्धा तुझी मदत करणार नाही प्रकाश तांबे. जरा आप्पासाहेबांना ही कळायला पाहिजे की आपण कोणाची मदत करतो. ज्या माणसानं विश्वासाचा खंजीर खुपसला अशा माणसाला, अर्थात प्रकाश तांबे सारख्या माणसांना. असा विचार करून ते म्हणाले, माफ करा, मी तुमची काही मदत नाही करू शकत, कारण तात्यांनी सर्व कारभार माझ्या हातातून काढून घेतलाय, त्यामुळे माझा नाईलाज आहे. त्र्यंबकरावांनी आपली दिलगिरी व्यक्त केली. तसं प्रकाश तांबेंनी विचारलं, दुसरा काहीच पर्याय नाही का? एक पर्याय आहे, पण परंतु काय? या क्षणी तुमची एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती व्यक्ती दुसरी कोण नसून तुमचे व्याही
आप्पासाहेब मयेकर. त्यावर प्रकाश तांबे उत्तरले, अहो त्यांच्याकडे जायचं असतं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो मी. पण त्याच्याकडे जायला प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? अहो ते आमचे व्याही आहेत, त्यांच्याकडे पैसे मागायचे म्हणजे. अहो त्यांच्याकडे जायचं आणि घडलेली सत्य परिस्थिती सांगायची. ते फार मोठ्या मानाचे आहेत, ते तुमची नक्की मदत करतील. तसं प्रकाश तांबे मनात बोलले, ते तू सांगायला कशाला पाहिजेस? आप्पासाहेब कसे आहेत ते मला माहित नाहीये का? पण माझ्याकडून एक आगळीक घडली ना, कसं जाऊ त्यांच्या समोर? असा विचार मनात सुरू असताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या उमटलेल्या चिन्हावरून त्र्यंबकराव समजला की प्रकाश तांबे काय विचार करत आहेत ते. त्र्यंबकराव म्हणाले, तांबे कसला विचार करता? तसं ते भानावर बोलले, नाही कसला. तांबे आता विचार करायचा सोडा आणि जाऊन बघा त्यांच्याकडे, तुमचं काम नक्की होईल. प्रकाश तांबे मोठ्या हिरमुसल्या मनानं आपल्या घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली. तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली, आप्पासाहेब खरंच देव माणूस आहे, ते यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. तुम्ही एक वेळ त्यांना भेटून तर या. अगं पाहुण्यांकडे हात पसरणं चांगलं दिसतं का ते? आणि आपल्याबद्दल काय विचार करता येईल ते? होऊ नये ती झाली चूक, पण आता त्याला काही पर्याय आहे का? त्यांना खरंच जे आहे ते सांगून टाका आणि त्यांची हात जोडून माफी मागा. बरं बघतो मी प्रयत्न करू. असं बोलून ते हिरमुसल्या मनाने तेथून निघाले खरे, पण रस्त्यात चालत असताना त्यांच्या मनात अनेक विचारांचे नुसते काहूर माजले होते. त्यांना योग्य निर्णय घेता येईना. एक मन म्हणत होतं की जे सत्य आहे ते कोणताही आडपडदा न ठेवता आप्पासाहेबांना सांगून टाकावं. ते फार मोठ्या मनाचे आहेत, ते नक्कीच मदत करतील आपली. तर दुसरे मन म्हणे की जर ऐपत नव्हती तर एवढा मोठेपणा करायला सांगितलं होतं कोणी? पाहुण्यांसमोर काय इज्जत राहील आपली? लगेच दुसरे मन म्हणाले, लोकांसमोर बेइज्जत होण्यापेक्षा स्वकीयांसमोर बेइज्जत होणे अधिक चांगले. निदान लोकांसमोर इब्रत तरी वाचेल. असा एक ना अनेक विचार मनात येत होते. विचार करता करता ते कधी आप्पासाहेबांच्या घराजवळ येऊन पोचले त्यांचं त्यांनाही ध्यानात आलं नाही. ते भानावर आले जेव्हा त्यांच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूची धडक बसली. तेव्हा तो वाटसरू उद्गारला, काय तांबे कुठं बघत चालतंय? रस्त्यावरून चालणारी माणसं सुद्धा दिसत नाहीत काय तुम्हाला? आता माझ्याऐवजी कोणाला बाईला धडक लागली असती म्हणजे मार खाल्ला असता ना खेटराचा. तेव्हा जरा बघून चालावं माणसानं. त्या वाटसरूनं यत्किंचित चुकीमुळे एवढे मोठे लेक्चर दिले होते, पण प्रकाश तांबे काहीच बोलले नाहीत त्याला. उलट ते म्हणाले, माफ करा, ध्यानात नाही आलं. माणसं कुठल्या विचारात असतात नेहमी ते देवच जाणे, असे म्हणून तो आपल्या वाटेला लागला. प्रकाश तांबे आप्पासाहेबांच्या बाहेर दरवाजाच्या पाशी घुटमळत होते. त्यांना आत जाण्याची हिंमत होईना. तेवढ्यात आप्पासाहेब दिवाणखान्यात आले आणि त्यांची नजर दरवाजा बाहेर घुटमळणाऱ्या प्रकाश तांबेवर गेली. तसे त्यांनी तेथूनच त्या तांब्यांना आवाज दिला. मी आत यायला सांगितलं. प्रकाश तांबे आत प्रवेश करतात, पण बाहेरच्या पडवीतच थांबतात. तेव्हा आप्पासाहेब त्यांना दिवाणखान्यात नेऊन बसायला सांगतात. परंतु प्रकाश तांबे संकोचीपणा करतात, म्हणून आप्पासाहेब स्वतः पुढे येऊन त्यांचा हात पकडून त्यांना सोफ्यावर बसायची विनंती करतात आणि सुनबाईला अर्थात त्यांच्या मुलीला हाक मारून सांगतात, सुनबाई तुझे बाबा आलेत बघ ग. तशी वैशाली पळतच बाहेर आली. आपल्या वडिलांना पाहून तिला फार अत्यानंद होतो. ती त्यांच्याजवळ आपल्या आईची आणि आपल्या लहान भावंडांची चौकशी करते. खरं पाहायला गेलं तर एकाच गावात माहेर आणि एकाच गावात सासर होतं तिचं. अर्थात तिची आणि भावंडांची नेहमी भेट होतेच म्हणा, पण औपचारिकपणा म्हणून चौकशी करते सर्वांची, बस. त्यानंतर आप्पासाहेब आणि त्यांच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या, पण विषय कसा सुरू करायचा हेच त्यांना सुचत नव्हते. पण विषय तर काढावाच लागणार, त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. शेवटी भीत त्यांनी तो विषय काढलाच. म्हणजे काकासाहेबांनी तुमच्या विरुद्ध आपला कसा वापर करून घेतला
याविषयीची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि शेवटी म्हणाले, यात माझ्या वैशूचा काहीच दोष नाही बरं का. त्यावर आप्पासाहेब हसून म्हणाले, बस इतकंच ना, त्यात काय घाबरायचं, झालं गेलं विसरायचं असतं. तसं प्रकाश तांबे हर्षभराने म्हणाले, म्हणजे खरंच माफ केलं तुम्ही मला? मी कोण माफ करणार तुम्हाला, खरा न्यायाधीश तो बघा बसलाय तिकडं. हे सारे त्याचेच खेळ आहेत, तोच सगळा खेळ खेळत असतो, आपण फक्त निमित्ताला कारण असतो. आप्पासाहेबांनी मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवलं. प्रकाश तांबेंनी हात जोडले. आता त्यांना बऱ्यापैकी धीर आला होता. तसं ते हिंमत करून मूळ मुद्द्यावर येत म्हणाले, आप्पासाहेब, आज मी आपल्याकडे एका वेगळ्या कामासाठी आलोय, पण विचार करतोय की कसं सांगू तुम्हाला. तुम्ही गैरसमज तर करून घेणार नाही ना, अशी पण भीती वाटते. तेव्हा आप्पासाहेब त्यांना धीर देत म्हणाले, तांबे, तुम्ही जे काय सांगायला आलात ते एकदम निर्धास्तपणे सांगा. मग तांबेंनी आपल्या तिथे येण्याचं कारण सांगितलं. तेव्हा आप्पासाहेब हसून म्हणाले, अहो बस इतकंच ना, मी देतो तुम्हाला 50,000 रुपये, तुम्ही देऊन टाका पैसे त्यांना. तसं प्रकाश तांबे खुश होत म्हणाले, तुमचे उपकार होतील बघा माझ्यावर, या उपकाराची मी फेड कधीच करू शकणार नाही, पण तुमचे हे पैसे माझ्यावर उधार राहतील. मी थोडे थोडे देण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेन. त्याची काही आवश्यकता नाहीये, पण मी तुमचा अनादर पण करू इच्छित नाही. तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही आणून द्या. असे बोलून ते आत गेले. शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी आणून ठेवलेले पैसे ते प्रकाश तांबेंना आणून देतात. तेव्हा प्रकाश तांबेंना एकदम गहिवरून येते. त्यांनी आप्पासाहेबांचे पायच धरले. तेव्हा आप्पासाहेब म्हणाले, अहो हे काय करते वेड्यासारखे, तुम्ही आमचे व्याही आहात, तुमची जागा आमच्या चरणापाशी नाही तर हृदयापाशी आहे. असे म्हणतच ते त्यांचं बाहूंना धरून वर उठवतात आणि आपल्या हृदयाशी धरतात. तेव्हा तांबे कृतज्ञता व्यक्त करत बोलले, आप्पासाहेब, आज मी धन्य झालो. मागच्या जन्मी जरूर काहीतरी पुण्य केलं असावं म्हणून तुमच्यासारख्या देव माणसाची भेट झाली. अहो तांबे, त्यात माझे कसले आभार मानता. तुम्हाला आभार मानायचेच असतील तर त्या पांडुरंगाचे माना. हे त्याने दिलेले धन आहे, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. तेवढ्यात वैशाली चहा आणते आणि आपल्या वडिलांना देते. आप्पासाहेब त्यांना जेवणाचा आग्रह करतात, पण ते नाही म्हणतात. त्याचं कारण सांगतात की खरं तर आम्हाला मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पिण्याला वर्ज्य आहे, परंतु मी तुमचा अनादर पण करू शकत नाही म्हणून चहा घेतला, पण जेवायला आग्रह करू नका, येतो आम्ही. असं म्हणून ते उठून उभे राहतात, जाण्याची परवानगी मागतात आणि जायला निघतात. तेवढ्यात अमराईत फिरायला गेलेले दिगंबर, कल्याण आणि त्याचे मित्रमैत्रिणी येतात. त्यांना पाहून तांबे म्हणाले, हे दिगंबर, कल्याणचे मित्र मैत्रीण का? आप्पासाहेब उद्गारले, हो, पद्माकरच्या लग्नाला आले होते सारे. दिगंबरचं शिक्षण पूर्ण झालं असेल ना आता? हो, हे शेवटचं वर्ष आहे त्याचं. मग दवाखाना कुठे सुरू करणार, म्हणजे शहरात का आपल्या गावात? अर्थात आपल्याच गावात. वा, फार सुंदर विचार आहेत तुमचे. आणि तसे पण आपल्या गावात कोणी डॉक्टर नाहीच आहे, म्हणूनच इथं दवाखाना सुरू करायचा आहे. आणि कल्याण काय करतो? कल्याण वकिली शिकतोय, लवकरच तो सुद्धा वकील होईल. वा, फारच छान. काकासाहेब आणि निळकंठ यांसारख्या लोकांपासून वाचवणारं कुणीतरी पाहिजेच होतं या गावात. त्यासाठी साऱ्या गावाने एकजूट व्हायला पाहिजे, तरच त्यांच्यावर मात करता येईल. ते सुद्धा होईल लवकरच. गाववाल्यांनी तर सुरुवात केलीच आहे, बघू पुढे काय काय घडतं ते. होईल, हळूहळू गावालाही कळू लागेल की या गावची उन्नती कशी नि कोळी थांबवली ती. आप्पासाहेब उद्गारले. त्यानंतर प्रकाश तांबे आप्पासाहेबांच्या घरून निघाले. ते थेट काकासाहेबांच्या घरी पोहोचले. त्यांनी काकासाहेबांना त्यांचे पैसे आणल्याचे सांगितले. तसं त्यांनी आश्चर्याने विचारले, कुणी दिले एवढे पैसे? तांबे म्हणाले, कुणी का देईना, तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्याशी कारण. असे म्हणून नोटांची बंडले त्यांच्या पुढे करत म्हणाले, हे घ्या पैसे नि माझ्या जमिनीचे घाणपत्र माझ्याकडे द्या. काकासाहेबांनी प्रथम पैसे मोजून घेतले आणि त्यांचे कागदपत्र आणून देत असतानाच विचारले, कुणी पैसे दिले त्याचं नाव सांगशील की नाही? प्रकाश तांबेंनी आप्पासाहेबांचं नाव सांगताच त्यांच्या हातातील ते गहाणपत्र त्यांच्या हातातून सुटून खाली जमिनीवर पडलं. त्यांच्या पायाखाली जमीन सरकली आणि क्रोधाने क्षणातच डोळे लाल झाले.
प्रकाश तांबेंना ते खाऊक गिळू या नजरेने पाहू लागले. ते प्रकाश तांबेंच्या ध्यानात आलं तसं ते निर्भयपणे खाली वाकले आणि जमिनीचे कागदपत्र उचलून काकासाहेबांच्या नजरेला नजर भिडवत बोलले, येतो आम्ही काकासाहेब. तेव्हा काकासाहेब बोलले, फार माज आलाय का रे तुला? काल परवा तर माझ्याच घरचं खाऊन नेत होतास ना, आणि आज ही मिजाज? काकासाहेब, कालपर्यंत भले मी तुमची नोकरी करत असेन, पण आता मी तुमचा नोकर नाहीये, तेव्हा तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाहीये. येतो आम्ही, असं म्हणून तेथून ते चालते झाले. ते पाहून काकासाहेबांचा राग अनावर झाला आणि ते स्वतःशीच म्हणाले, काल परवापर्यंत ज्यांची नजर जमिनीवरून उठत नव्हती त्यांची आज ही हिंमत झाली माझ्या नजरेला नजर भिडवण्याची. आप्पासाहेब, हे केवळ तुमच्यामुळे झालंय. तुम्ही सापाच्या शेपटीवर पाय दिला आहात, लक्षात ठेवा. एक ना एक दिवस तो तुम्हाला टसल्याशिवाय राहणार नाहीये. असं म्हणून ते आपल्या खोलीत जायला निघाले. मारुतीच्या देवळाच्या समोर पारावर काही लोक गप्पा मारत होते. त्यातील एकाने प्रकाश तांबेंना त्यांच्या जवळून जाताना पाहिले. तसे एकाने प्रकाश तांबेंना विचारलं, अहो तांबे, कुठे निघाला तेवढ्या घाईनं? घरी चाललोय. कुठे गेला होता? काकासाहेबांकडे. कर्ज बिर्ज घेतले की काय त्यांच्याकडून? हो, पण तुम्हाला कसं कळलं? त्यात काय अवघड आहे? गणू हसून म्हणाला, काकासाहेबांकडे मुख्य दोनच गोष्टींसाठी जातात लोक. कोणत्या दोन गोष्टींसाठी? कर्ज मिळवण्यासाठी अथवा काम मागण्यासाठी. तुम्ही नेमके काय करायला गेला होता त्यांच्याकडे? गणूने त्यांना विचारले. आणि खरं सांगायचं तर प्रकाश तांबेंना त्याचा भयंकर राग आला होता. कारण काही लोकांना उगाच चांभार चौकशा करण्याच्या सवयी असतात. त्या गोष्टीचाच तांबेंना राग आलेला असतो. पण ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवत बोलले, कर्ज फेडण्यासाठी अजून काही विचारायचंय? तसा गणू हसून म्हणाला, राग आला तुम्हाला तांबे, पण रागवायचं काही कारण नाही. साऱ्या गावाने कुणाचे ना कुणाचे कर्ज घेतले. मला एवढंच विचारायचं होतं की तुम्ही काकासाहेबांचे पैसे देण्यासाठी त्र्यंबकरावांकडून पैसे नाही ना घेतले? कारण आम्ही सुद्धा घेतले, म्हणून विचारतोय. छे छे छे, मी बुवा त्र्यंबकरावांकडून नाही पैसे घेतले. मग कोणाकडून घेतलेत? आप्पासाहेबांकडून. अरे हो, विसरलोच होतो की मी. तुम्ही आता आप्पासाहेबांचे व्याही आहात नाही का? तसा लगेच चंद्रकांत उर्फ चंदू थट्टा करत बोलला, अरे वा, दोन्ही हातात बुंदीचे लाडू, पहिला कोणता खाऊ? तेव्हा प्रकाश तांबे न समजून बोलले, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? अहो तांबे, त्याच्या म्हणण्याचा अर्थ फक्त इतकाच होता की मुलगी पण दिली त्या घरात आणि त्या घरातून माल पण घेणे चालू आहे की नाही? डबल मजा, असं म्हणायचं होतं त्याला, हो की नाही चंदू? अगदी बरोबर, हेच म्हणायचं होतं मला. पण तसं नाही काही, मी त्यांच्याकडून फक्त उसने पैसे घेतलेत. प्रकाश तांबे त्यांचा गैरसमज दूर करत बोलले. तसा पांडुरंग उर्फ पांड्या कुत्सितपणे बोलला, आता कुणाला माहित उसने घेतलेत का बक्षीस? पांड्या, हे फार होतंय हा. प्रकाश तांबे एकदम चिडून बोलले, भलतं सलतं मी काही ऐकून घेणार नाही, लक्षात ठेव. अहो तांबे, कशाला चिडताय? तो तुमची मस्करी करतोय. चेष्टा करण्याची पण एक सीमा असते. हो का? पण मला दिसली नाही ती सीमा. कुठे आहे ती? गणू अजून थट्टा करत बोलला, बघ रे बघ, सीमा कुठे आहे ती? सदाशिवने त्याला दुजोरा दिला. सर्वजण इकडे तिकडे पाहण्याचं नाटक करत होते. तेवढ्यात गणू बोलला, नाही रे, कुठेच दिसत नाही. तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. असं म्हणून प्रकाश तांबे तिथून चालते झाले. त्यांच्या पाठमोरी आकृतीकडे पाहून चंद्रकांत बोलला, काही म्हणा, पण पक्क्याचं नशीब मात्र फळफळलं. हो ना, आप्पासाहेबांसारख्या घरंदाज माणसाची सून होणं म्हणजे भाग्यच म्हणायला हवं. खरंय गड्यांनो, गणू उद्गारला. अरे, आपलं पण एक काम होईल बघा. मध्येच विनोद उर्फ विन्या आठवल्यासारखं करत बोलला. कोणतं? सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. आप्पासाहेबांची दोन्ही पोरं आली आहेत मुंबईहून. बरं, मग? पांडुरंग बोलला, त्यांच्याकडून आपल्या गहाणपत्राचे वाचन करून घेऊ. कसं? विनोद उद्गारला. अगदी बरोबर बोललास तू, पांडुरंग म्हणाला. आपण तसंच करू, चला लवकर, गणू बोलला. तसे सर्वजण पारावरून उठले नि निघाले.